नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील विनोबा ॲप ग्रुपवर अनेक शिक्षकांची समस्या असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे मी बालाजी सर, पंचायत समिती नेर, जिल्हा यवतमाळ, माझ्या परीने हा ॲप कसा डाउनलोड करावा आणि यावर आपले व्हिडिओ, इमेज, फोटो कसे अपलोड करावे यासंबंधी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहे। तर चला आपण प्रयत्न करूया की विनोबा ॲप आपण कोणत्या प्रकारे वापरू शकतो। मी यामध्ये या विनोबा ॲपचे फायदे किंवा या विनोबा ॲप वापरण्यामध्ये काय शासनाचा उद्देश आहे याविषयी बोलणार नाही। हे तुम्हाला सर्व वरिष्ठांमार्फत माहिती झाली असेल, तरी मी सरळ आपण विनोबा ॲप वापरण्यासंबंधी प्रयत्न करूया। चला आपण सर्वप्रथम प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपण विनोबा ॲप डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू। यामध्ये इथे सर्च बॉक्समध्ये विनोबा ॲप आपण टाईप करूया। आला आहे विनोबा ॲपवर आपण क्लिक केल्यानंतर इथे खाली तुम्हाला विनोबा इन्स्टॉल दिसेल, इथे इन्स्टॉल करूया आपण। लगेच होतोय। 18.12 MBचं ही ॲप आहे। ओपन होतंय। याला काही स्कॅन वगैरे ते सॉफ्टवेअर आपलं घेतं आहे। ओपन करूया। सर्वप्रथम आपण हा ॲप रजिस्टर करूया, जेणेकरून आपल्याला हे वापरण्यास सोयीस्कर होईल। इथे तुम्हाला रजिस्टर दिसतं आहे, आपण रजिस्टर करूया, नंतर साइन इन करता येईल। रजिस्टरमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे व्यवस्थित टाकून घ्या। सर्वप्रथम तुमचं नाव टाईप करा, जसं मी लिहितो आहे बालाजी सर, आणि माझा मोबाईल नंबर। यानंतर रजिस्टरवर क्लिक करूया। तुम्हाला या नंबरवर OTP येईल। OTP आपण टाकून घेऊ। OTP झाल्यानंतर व्हेरीफाय। तुम्ही तुमच्या परीने पासवर्ड क्रिएट करायचा आहे तुम्हाला सुटेबल। त्यामध्ये स्मॉल, कॅपिटल, अल्फाबेट्स आले पाहिजे आणि काही सिम्बॉल्स आले पाहिजे, जसे @ वगैरे, आणि काही नंबर्स वगैरे आले पाहिजे। असे एक पासवर्ड तुम्ही स्वतःचा तयार करून घ्या। खाली स्कूलमध्ये आपला UDIS नंबर टाकून शाळा सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुम्हाला ॲड टीचर स्टोरी दिसेल। इथे तुमचं ॲप चालू झालेलं आहे आणि ॲड टीचर स्टोरीमध्ये आता आपण आपले व्हिडिओ, इमेज कसे डाउनलोड करायचे, कसे अपलोड करायचे, यूट्यूब लिंकसुद्धा आपण कशी अपलोड करू शकतो, याद्वारे आपण लाईक आणि शेअर पण करू शकतो। ही सर्व गोष्टी आपण पाहूया। तर इथे ॲड टीचर स्टोरीवर आपण क्लिक करू। तिथे तुम्हाला वर्ग दिसतील, जे आधी आपण निवड केले होते। इथे आपली भाषा निवडली होती आणि वर्ग मी 6 ते 6वी, 7वी आणि 8वी केलं। तुम्ही 1 ते 8 पण करू शकता आणि 1 ते 4 पण करू शकता। तुमच्या पद्धतीने जे तुमच्या वर्गाचा तो उपक्रम आहेत, कोणता उपक्रम आपल्याला अपलोड करायचा आहे, तो उपक्रम आपण त्या वर्ग आपण इथं सिलेक्ट करू। त्यानंतर उपक्रमाचा जो गट असेल, महावाचन असेल, तुमचा प्रयोग असेल, कला सादरीकरण, गणित, विज्ञान, पर्यावरण, परसबाग, इतर स्पर्धा वगैरे जे असतील ते इथं आपण सिलेक्ट करूया। मला परसबाग सिलेक्ट करायचं आहे, मी परसबागावर क्लिक करेन। खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पहा ब्ल्यू कलरमध्ये अपलोड प्रोजेक्ट दिसतील। अपलोड प्रोजेक्टमध्ये तुम्हाला क्लिक करून तुम्ही तुमचा इमेज, व्हिडिओ वगैरे अपलोड करू शकता। आपण क्लिक करूया। त्यानंतर पहा इथे तुम्हाला PDF फाईल दिसेल, जेणेकरून तुम्हाला PDF अपलोड करता येईल, इमेज पण अपलोड करता येईल आणि व्हिडिओ पण अपलोड करता येईल। त्याचप्रमाणे तुम्ही इकडे बाणाकडे समोर गेला तर तुम्हाला यूट्यूब लिंक पण अपलोड करता येईल आणि वेब लिंक असे प्रकारचे, आणि नोट पण काही लिहून तुम्हाला ते ॲड करता येईल। तर आपण मी तुम्हाला सोपं पडावं म्हणून एक व्हिडिओ अपलोड करून पाहतो। आपण परसबाग आधीच निवडलो होतो, मी इथे व्हिडिओला क्लिक करतो। तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जे काही व्हिडिओ असतील ते इथे तुम्हाला दिसायला लागतील। ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला जो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे त्यावर जाऊन तो आपण क्लिक करूया। मला परसबाग म्हणून मी टाकलं होतं, मला इथं परसबागाचा माझा व्हिडिओ दिसत आहे, मी त्याला क्लिक केला आहे। आता ते अपलोड होणे सुरू झाले।
तर अर्धा मिनटं किंवा थोडा कमीच वेळ लागतो अपलोड होण्यासाठी. आपण 100% अपलोड होऊ देऊया. तर स्क्रीनवर दिसतील ते आपण काय अपलोड केलं ते. आपण याप्रमाणे व्हिडिओ, इमेज, लिंक, फोटो असे सर्व काही गोष्टी आपण आपल्या शाळेतला उपक्रम आपण अपलोड करू शकतो. इथे तुम्हाला दिसला आहे. इथे मी आताच अपलोड केलेला जे व्हिडिओ आहे परसबागासंबंधीचा तो इथे दिसायला लागला आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्याचं नाव वगैरे ॲड करू शकता आणि मेंटर टीचरमध्ये सुद्धा आपण काही माहिती आपण लिहून इथे तुम्ही सेव्ह करून घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये परसबागच लिहितो आहे. परसबाग लिहून घेतो आणि इथं माय स्कूल करून घेतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार आपण इथे ॲड करू शकता. चला मी सेव्ह करतो आहे. हा व्हिडिओ इथे सेव्ह होत आहे. थोडा तुमच्या नेटप्रमाणे इथे झाला आहे रिस्पॉन्सिव्ह सक्सेसफुली. तुम्हाला तो दिसायला लागतील. इथे पहा कॉमेंट्सचाही ऑप्शन दिसेल, लाईक्सचाही ऑप्शन दिसेल. किती लाईक्स मिळाले ते पण पाहता येईल आणि हा व्हिडिओ आपल्याला इथं शेअर पण करता येईल आणि काही वाटलं तर आपल्याला इथं डिलीट पण ऑप्शन आहे. आपण आपल्या पद्धतीनं ते डिलीट पण करू शकतो. तर मित्रांनो पहा, अशा पद्धतीनं आपण या विनोबा ॲपमध्ये आपल्या शाळेतले उपक्रम, फोटो, इमेज, PDF, लिंक वगैरे अपलोड करू शकतो. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आपल्या विनोबा ॲपमधील ही माहिती नक्की कळवावे. धन्यवाद.